संविधान पूजनाचा कार्यक्रम आज होतोय। आपण नाशिकमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। काय नेमकी आमची भूमिका आहे? उद्या देशाचा प्रजासत्ताक दिन आहे 26 जानेवारी। त्यानंतर संविधान निर्मितीला घटनेला आपला 75 वर्ष होत आहेत। हे एक फार मोठं चांगला प्रसंग आपल्या जीवनामध्ये हा घडतोय। देशाच्या स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या देशाला घटना मिळाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ही घटना निर्माण केली, अंमलात आणली आणि देश घटनेनुसारच चालावा ही या देशानं कायम अपेक्षा ठेवली। आज दुर्दैवानं भारत माता संकटात आहे। दुर्दैवानं या देशाची घटना मोडली जाते, बदलण्याचा प्रयोग सुरू आहे। भारतीय जनता पक्षाला जर 400 जागा मिळाल्या असता लोकसभेला तर या देशाची घटना पूर्णपणे बदलून, आंबेडकरांची घटना पूर्णपणे बदलून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना हवी असलेली घटना नव्यानं लिहिण्याचा एक डाव होता। तो या देशाच्या जनतेनं उधळला। तरीही घटनेवरचं संकट संपलेलं नाही, थांबलेलं नाही। हे सरकार कधीही या देशाची घटना बदलू शकते ही भीती आम्हाला आहे। त्या दृष्टीनं जागरूकता आणण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल सूचना केल्या की महाराष्ट्रात जिल्हा आणि तालुका पातळीवरती भारत मातेचं पूजन करण्याचा कार्यक्रम करावा आणि त्याबरोबर संविधानाची पूजा करावी। आज मुख्य कार्यक्रम जो आहे हा शिवसेना भवनाकडे होतो आहे आणि तेथे संविधान पूजन आणि भारत मातेच्या पूजेसाठी स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित आहेत। नाशिकला आज आम्ही सगळे आहोत, माझे सहकारी आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जिथे जिथे शिवसेना आहे देशात त्या प्रत्येक ठिकाणी या संविधानाची आणि भारत मातेची पूजा केली जाते आहे। साहेब, मुंबईमध्ये अंकुश शिंदेचा जो एन्काउंटर झाला होता तो अक्षय शिंदे तो मुख्य सूत्रधाराला वाचवण्यासाठी, जो मुख्य बलात्कारी आहे त्याला वाचवण्यासाठीच त्याचा एन्काउंटर झाला असं जितेंद्र आव्हाड आज म्हणतात। आपण सहमत आहात का? आज आपण घटनेवर बोलतो आहोत, संविधानावर बोलतो आहोत आणि ज्या कृत्याविषयी आपण बोलत आहे ते सुद्धा संविधान विरोधीच आहे। म्हणजे कायदा मोडायचा, घटना मोडायची आणि देशातल्या अशा निर्घृण प्रकारचे अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी एक नवीन कायदा निर्माण करायचा, घटना निर्माण करायची, यासाठी तर आम्ही संविधानाची पूजा केली। विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेतेपद देण्याचा 2.5 वर्षाचा काही फॉर्म्युला ठरलाय का? असं नाही, असं नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।